बॉलिवूडमध्ये अनेक अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचं आज निधन झालं। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गांधी, दिल, अजुबा, राम तेरी गंगा मैली यासारख्या अनेक हिंदी सिनेमात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या। जाफरी यांनी हिंदी सिनेमाप्रमाणेच अनेक ब्रिटिश सिनेमात सुद्धा काम केलंय। दंगल सिनेमाच्या सेटवर अभिनेता आमिर खानला मोठी दुखापत झाल्याचं समजतंय। सिनेमातील एक सीन शूट करताना आमिरच्या खांद्याला दुखापत झाली आहे। आमिर खान सुखरूपपणे झालेली दुखापतही गंभीर नाही। त्यानंतर डॉक्टरांनी आमिर खानला आराम करण्याचा सल्ला दिलाय। सिनेमाचं जवळपास 60% शूटिंग झाल्याचं कळतंय। मात्र दुखापतीमुळे त्याला काही दिवस आराम करण्यासाठीचा सल्ला आता डॉक्टरांनी दिलाय। अभिनेते दिग्दर्शक श्रीराम बालकृष्ण लागू यांचा आज वाढदिवस। ते 87 वर्षाचे झाले। 16 नोव्हेंबर 1927ला सातारामध्ये त्यांचा जन्म झाला। नटसम्राट हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहतात ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू। टिटवाळ्यातील राजदीप प्रोडक्शनतर्फे संभाजीराजांच्या जीवनाचं विविध पैलू उलगडणाऱ्या महानाट्याचं आयोजन केलंय। डोंबिवलीतील पेंढारकर विद्यालयाच्या सवळील संत सावळाराम क्रीडा संकुल येथे 17 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत हे महानाट्य सादर होणार आहे। या नाटकामध्ये अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारतील। छोट्या पडद्यावरच्या वादग्रस्त कार्यक्रम बिग बॉसमध्ये या रविवारी बिग बॉस सीझन 8चा विजेता गौतम गुलाटीने एंट्री मारली आणि घरात तणावाचं वातावरण निर्माण केलं। दरम्यान गौतम अजून कोणतं वादळ घेऊन येणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। बिग बॉस 9च्या घरातील वाईल्ड कार्ड एंट्रीत पुनीत वसिष्ठही बाहेर पडला। तो म्हणतोय की माझा बिग बॉसच्या घरातील कार्यकाळ फारच कमी होता, पण या वेळेत मी सर्वांसोबत गोडी गुलाबीने होतो। मी फार कमी वेळ या घरात राहिलो, पण हा अनुभव मला नक्कीच उपयोगी येईल। स्वतःसाठी मिळालेला हा वेळ उपयोगी ठरेल असं पुनीतनं म्हटलंय। छोट्या पडद्यावरचं क्रेज आता बॉलिवूडच्या कलाकारांमध्ये सुद्धा वाढायला लागलाय। बिग बी, अर्जुन कपूर, अनुपम खेरनंतर आता इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून साजिद खान, सोनाली बेंद्रे आणि विवेक ओबेरॉय परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत। तिघजण मिळून यंदाचा इंडियाज बेस्ट ड्रामेबाजचा शोध घेणार आहेत। मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अलीगढ चित्रपट दाखवण्यात आला। संपूर्ण चित्रपट आणि तो विषय एकाच व्यक्तीनं पेललाय, तो म्हणजे अभिनेता मनोज वाजपेयीनं। अलीगढ हा चित्रपट अलीगढ मुस्लिम विद्यापीठात काम करणाऱ्या समलिंगी प्राध्यापकाच्या वास्तव कथेवर बेतलेला आहे। मृण्मयी देशपांडे नंतर आता ऐश्वर्या आणि अविनाश नारकर सुद्धा निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतायचे। या देवा चित्रकथी नावाची एक वेगळ्या धाटणीची मालिका ते घेऊन आले आहेत। सलमान खान आणि सोनम कपूरचा सिनेमा प्रेम रतन धन पायो बॉक्स ऑफिसवर कोटीचा गल्ला करतोय, पण सलमान खानचं प्रमोशन मात्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। नुकतेच विलेपार्ल्याच्या पीएनजी ज्वेलर्समध्ये सलमान आणि सोनम कपूरच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। लवकरच एक धमाल विनोदी सिनेमा तुमच्या भेटीला येणार आहे। सिनेमाचं नाव आहे शिनमा। या शिनमा नावावरूनच आपल्याला सिनेमात धमाल विनोद पाहायला मिळणार आहे लक्षात आलंच असेल। या सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे। अजिंक्य देव, विजू खोटे, पाटकर, अरुण कदम, यतीन कारेकर अशा कलाकारांचा धमाल अभिनय या सिनेमात पाहायला मिळणार आहे। मराठी सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनाली जगतापने रविवारी एक संस्थेसाठी एक अनोखा फॅशन शो आयोजित केला होता। त्यात त्याने अनेक हिंदी कलाकारांनी हजेरी लावून रॅम्प वॉक केला आणि तिच्या कलेक्शनचं प्रदर्शन केलं। यावेळी शो स्टॉपर ठरला तो म्हणजे जॅकी भगनानी। मनाली जगतापच्या फॅशन शोमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की ज्या संपूर्ण शो जी गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळाली ती म्हणजे रॅम्पवर अवतरले मराठी सिनेसृष्टीचे तारका सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर, स्मिता गोंदकर असे मराठीचे आघाडीचे कलाकार पहिल्यांदाच मनाली जगतापसाठी रॅम्पवर उतरले। सिनेमा चित्रपट जरी विनोदी असला तरी या सिनेमातून दुष्काळ्या महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर भाष्य करण्यात आलंय। विनोदातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न चित्रपट दिग्दर्शक मिलिंद कवदे यांनी केला आहे। बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी लोकलनं प्रवास करून चाहत्यांना सुखद धक्का दिला। मात्र हा प्रवास स्टार प्लसवर सुरू असलेल्या मालिकेच्या शूटिंगसाठी करण्यात आला।
सौरभ नावाचा तरुण लोकलमध्ये गाणी म्हणतो आणि त्यातून जर मिळालेले पैसे कॅन्सर पीडित रुग्णांना देतो। या एपिसोडचं प्रमोशन करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी मुंबई CST स्टेशन ते भांडूप रेल्वे स्टेशनपर्यंत रेल्वेनं प्रवास केला। बंगालच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, जया बच्चन आणि मौसमी चटर्जी यांच्यासोबत सेल्फी घेतल्याबद्दल अभिनेत्री विद्या बालननं अमिताभ बच्चन यांचे आभार मानले। बंगालच्या वाघिणींसोबत सेल्फी घेतल्याबद्दल थँक्यू बिग बी असं विद्या बालननं म्हटलंय। 21व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विद्या, बिग बी आणि त्या ज्येष्ठ अभिनेत्री यांनी सेल्फी काढला। बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या गजानना आणि दिवानी गाण्यांवर पिंगा या गाण्याकडे लोकांचं लक्ष लागलं होतं। पॅरिसच्या दहशतवादी हल्ल्यामुळे हे गाणं लॉन्च करणं लांबणीवर टाकण्यात आलं होतं, पण अखेर हे गाणं रिलीज करण्यात आलंय। या गाण्यात काशीबाईच्या भूमिकेतील प्रियांका चोप्रा आणि मस्तानी दीपिका पदुकोण नृत्य करताना दिसून येणार आहेत। सनी लिओनी आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी एकत्र काम करताना दिसून येतील। हे दोघं आगामी येणाऱ्या चित्रपटात रोमांस करताना दिसणार आहेत। या दोघांना सोहेल खाननं साईन केलं असून या चित्रपटात मुख्य भूमिकेत नवाजुद्दीन झळकणार आहे। कबीर खान आणि सलमान खान यांनी मिळून एकता टायगर, बजरंगी भाईजान हे 2 चित्रपट केले आहेत। कबीरला सलमान खान अभिनेता म्हणून सुरक्षित वाटतो। कबीर म्हणतो सलमान खूपच पाठिंबा देतो। बजरंगीमध्ये त्यानं कधीच कुठला प्रश्न विचारला नाही, त्याला त्याच्या प्रसिद्धीचं काहीच वाटत नाही। कबीरनं पुन्हा एकदा सलमानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। विकी डोनर या सुपरहिट सिनेमामधील लोकप्रिय जोडी आयुष्मान खुराना आणि यामी गौतमी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील। संगीतकार रोचक सिंह यांचं रोमॅन्टिक गाणं यही हूं मैं या गाण्यात ते एकत्र दिसतील। हे गाणं आयुष्मान खुराना गाणार असून भूषण कुमार यांनी प्रोड्यूस केलंय।